एवढी मोठी स्पर्धा आणि एका ओव्हरमध्ये 5 विकेट, लगातारच्या 4 विकेट आणि या अगोदर आपण ही स्पर्धा खेळली होती का? आणि आज हा एक विक्रम तुमच्या नावावर लगावला गेलाय, काय म्हणाल? आणि दादांच्या, प्रवीण दादांच्या या आयोजनाबद्दल. आयोजन खूप चांगलं आहे. मागच्या वर्षी फर्स्ट टाइम इथं खेळलो होतो मी ही टुर्नामेंट आणि फायनल जिंकलो होतो आणि फायनल मॅन ऑफ द मॅच देखील भेटली होती. आणि सर 7 महिने झाले सर, खूप बॅड फॉर्म चालू आहे माझा. 7 महिने झाले म्हणजे एक ओव्हरमध्ये 10च्या जास्तच रन जातात. खूप म्हणजे खूप एवढा वाईट टाईम बघितला मी की कायच बोलू. आणि या वाईट टाईम येणं गरजेचं असतं, तेव्हाच आपल्याला समजतं की वाईट टाईमात आपल्यासोबत कोण असतं कोण नसतं. खूप रडलो होतो, खूप थकलो होतो, सगळं संपलं होतं, काही शेष नव्हतं. असं वाटलं होतं की मी हरलो, आता काहीच नाही होणार. पण शेवटी आई आणि बाबाचं डोक्यावर माझं हात होतं, त्यांच्यामुळेच आज मी इथं उभा आहे. आणि एक माझी मैत्रीण आहे, माझ्या वाईट टाईमात ती माझ्यासोबत होती, मला तिने संभाळला, खूप सपोर्ट केला, काही गरज लागली तर तिने पूर्ण केली. मी तिचं खूप खूप धन्यवाद करतो. आज हा तोच मुलगा आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र गाजवायला सज्ज झालेला आहे आणि अख्खा भारताचं क्रिकेट गाजवायला सज्ज झालाय. आर्यन भोईर ज्यांनी कारनामा केला, लगातार 4 विकेट, त्याच बरोबरीने 5 विकेट एका ओव्हरमध्ये. महाराष्ट्रातील मानाच्या स्पर्धेमध्ये धर्मवीर चषकात जोरदार टाळ्या आर्यन यांच्यासाठी.